तर सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण जे आहे ते केलं जाते। देशभरात 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त उत्साहाचं वातावरण पाहायला मिळते आणि ही ठाण्यातली आपण दृश्य पाहत आहोत। ठाण्यातल्या नौपाडामध्ये शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये तिरंग्याचं ध्वजारोहण जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केलं जाते। चालू आहे पाऊस। भाई यार देखो ना यार प्रेम में आएगा प्रेम भाई। आमदार रवींद्रजी ठाकर हुतात्म्यांना पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील नौपाडामध्ये ध्वजारोहण कार्यक्रम पार पडतोय। 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हा कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय। रात्री उशिरा 12 नंतर ध्वजारोहण जे आहे ते केलं जाते। शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो पार पडतोय। दरवर्षी एकनाथ शिंदे यांच्या हस्ते इथं ध्वजारोहण पार पडत असतं। आता हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम थेट पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय। ध्वजारोहण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले। एक साथ राष्ट्रध्वज को सलामी देंगे, सलामी दो। एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर। पंजाब सिंध गुजरात हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय हे जय हे जय 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 हे आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम पार पडतोय। तर दुसरीकडे दादरच्या शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते
ध्वजारोहण कार्यक्रम जो आहे तो पार पडत आहे. स्वतंत्र दिन, स्वातंत्र्याची मशाल पेट भारत माता की, भारत माता की. मोठी गाडी सोडू नको. तर 80वा स्वातंत्र्य दिन आहे. 15 ऑगस्ट 1947ला भारत जे आहे तो स्वतंत्र झालेला होता. इंग्रजांच्या गुलामगिरीतून अनेक क्रांतिकारकांच्या आणि स्वतंत्र सैनिकांच्या त्यागानं हा स्वतंत्र दिन आपल्याला मिळालेला आहे. राष्ट्रगीत सुरू करा. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तब शुभ आशीष मांगे. गाहे तब जय गाथा. जनगण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता. जय हे, जय हे, जय हे, जय 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 हे. तर ही दोन दृश्य आपण सध्या पाहतो आहोत. स्वातंत्र्य दिनानिमित्त ठाण्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलाय. तर दादरच्या शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळेला उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देखील उपस्थित आहेत. त्याचसोबत शिवसेनेचे ज्येष्ठ काही नेते देखील उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना भवनातली ही दृश्य आहेत. दोन्ही ठिकाणची दृश्य आपण पाहतो आहोत. ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजारोहण, तर दादरमध्ये शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरेंच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलंय. सध्या ठाण्यामध्ये पावसामध्ये देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. 80वा स्वतंत्र दिन चिरायू हो अशीच प्रार्थना जी आहे ते प्रत्येक भारतीय आजच्या दिवशी करतो. कारण की संपूर्ण देशाला जे स्वातंत्र्य मिळालं ते सर्व क्रांतिकारक असतील, स्वतंत्र सैनानी असतील, यांच्या बलिदानानंतर, त्यागानंतर मिळालेलं आहे. आणि या स्वातंत्र्याला आता 80 वर्ष पूर्ण झाले.